नमस्कार, मी कृष्णात जमदाडे। आज 26 नोव्हेंबर। आजच्याच दिवशी 1949 साली भारतानं राज्यघटना स्वीकारली। आपला देश हा विविध भाषांनी, विविध धर्मांनी, पंथांनी नटलेला आहे आणि इतक्या मोठ्या व्यापक खंडपाय देशाला एका सूत्रात बांधण्याचं काम या राज्यघटनेनं केलं आहे। त्यामुळं ही राज्यघटना प्रत्येक भारतीयानं समजून घेणं गरजेचं आहे। आज भारतामधली लोकशाही व्यवस्था 75 वर्षांहून अधिक काळ सुदृढ अवस्थेमध्ये असणं याचं खरं श्रेय राज्यघटनेलाच द्यावं लागेल। त्याच पार्श्वभूमीवर आजच्या संविधान दिनाचं औचित्य साधून आपण हे संविधान तयार कसं झालं इथपासून या संविधानामध्ये जे अनेक बदल झाले त्या बदलांचा परामर्श घेणार आहोत। त्याचबरोबर भविष्यात या राज्यघटनेचं देशाच्या जडणघडणीमध्ये किती महत्त्व असणार आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत। त्यासाठी आपल्यासोबत आहेत कोल्हापुरातील प्रतिहितयश विधी महाविद्यालय म्हणून ज्याची ओळख आहे त्या शहाजी लॉ कॉलेजचे प्राचार्य माननीय श्रीयुत प्रवीण पाटील सर। सर नमस्कार, तुमचं एस न्यूजच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत। धन्यवाद सर। सर आपण राज्यघटनेच्या अनुषंगानं आजच्या संविधान दिनाच्या निमित्तानं चर्चा करतोय, तर सगळ्यात अगोदर आजच्या दिवसाचं भारताच्या इतिहासामधलं महत्त्व काय, संविधान दिनाचं महत्त्व काय हे आपल्याकडून आम्हाला जाणून घ्यायला आवडेल। जरूर। तर बऱ्यापैकी आजकाल आपण लॉ डे म्हणून सेलिब्रेट करतोय। हो। तर आपण जसं उल्लेख केलात की 26 नोव्हेंबर 1949 साली राज्यघटना पूर्णपणे तयार झाली, त्याच्यावर स्वाक्षऱ्या झाल्या आणि राज्यघटनेतील काही कलम 1949 साली अस्तित्वात आल्या। परंतु आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आपण 26 जानेवारी 1950 हा दिवस आपण सेलिब्रेट करतो। तर ह्या दोन तारखांमधला फरक आणि त्याची पार्श्वभूमी हे समजून घेणं गरजेचं आहे। तर 1930 साली त्या काळचा जो काँग्रेस होता त्याचे जे हेड होते ते जवाहरलाल नेहरू होते। त्यांनी लाहोरमध्ये एक कॉन्फरन्स घेऊन पूर्ण स्वराज, देशाला आता पूर्ण स्वराज जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत थांबायचं नाही अशा प्रकारची एक घोषणा दिली आणि भारतामधला पहिला स्वातंत्र्य दिन हे 26 जानेवारी 1930 साली मानली गेली, सेलिब्रेट केली गेली आणि त्या कारणाने 26 जानेवारी हा जो तारीख आहे हा तारीख भारताच्या इतिहासासाठी खूप मोठा आहे। मग जसं आपण आपल्या सुरुवातीच्या भाषणामध्ये बोललात की 26 नोव्हेंबर 1949 ला जरी राज्यघटना तयार झाली असली तरी आपण 26 जानेवारी 1950 ला का गेलो? तर राज्यघटना बनल्यानंतर नेहरूंना असं सारखं वाटायचं की 26 जानेवारी जो महत्त्वाचा तारीख आहे तो कुठं ना कुठंतरी भारताच्या इतिहासामध्ये अजरामर व्हायला पाहिजे। बरोबर। आणि म्हणून 2 महिने कॉन्स्टिट्यूशन पोस्टपोन केला गेला आणि 26 जानेवारी 1950 साली आपण ती साजरा करतो। तर 2015 साली सरकारला असं वाटलं की 26 नोव्हेंबर जो तारीख आहे त्या तारखेलाही महत्त्व दिला गेला पाहिजे आणि म्हणून 26 नोव्हेंबरला 2015 पासून आपण लॉ डे म्हणून सेलिब्रेट करतो। त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की संविधान निर्माणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रोल खूप महत्त्वाचा होता। त्यांना एक सन्मान म्हणून आणि संविधान निर्मिती प्रक्रियेमध्ये जे कोणी सहभागी झाले त्यांचाही गौरव व्हावा म्हणून 26 नोव्हेंबर आपण लॉ डे म्हणून सेलिब्रेट करतो। मागच्या 10 वर्षापासून आपण हे लॉ डे सेलिब्रेट करत आहोत, त्याचंही औचित्य आहे। बरोबर। तर एकंदरीत सर्वसामान्य माणसांचा असा एक समज असतो की ही राज्यघटना अस्तित्वात येण्याची प्रक्रिया कशी घडली किंवा आमच्यासारख्यांनाही वाटतं की कोणीतरी 4 लोक बसले असतील, त्यांनी ड्राफ्ट केला असेल आणि हा ड्राफ्ट स्वीकारला गेला असेल। तर संविधान निर्मितीची नेमकी प्रक्रिया कशी झाली हे थोडक्यात सांगू शकतो? तर 9 डिसेंबर 1946 साली संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली। जवळपास 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस ही प्रक्रिया चालली।
जवळजवळ 166 बैठका झाल्या. आणि सुरुवातीला ज्या वेळेला कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची फॉर्मेशन झाली त्यावेळेला 389 सदस्य होते. मग त्याच्यानंतर फाळणीचा विषय आला, त्यातील काही लोक कमी झाली आणि अशा प्रकारे जवळपास 250 पेक्षाही जास्त लोकांचा समूह हे राज्यघटना बनवण्यामध्ये सहभागी होते. आणि ही प्रक्रिया खूप मोठी चालली. बरोबर. कारण जवळपास 7,500 अमेंडमेंट्स हे ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशनवरती आल्या आणि त्याचं सर्वस्वी उत्तर देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. आणि अशा अथक परिश्रमातून 166 दिवसाची चर्चा त्यानंतर ही राज्यघटना अस्तित्वात आली आहे. आता आपण ज्याचा उल्लेख केलात की राज्यघटनेची ही जी मसुदा समिती होती किंवा घटना समिती होती, 2 समित्या वेगवेगळ्या होत्या. तर घटना समितीमध्ये 250हून अधिक सदस्य होते. तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे की देशभक्त रत्नापण्णा कुंभार हे घटना समितीचे सदस्य होते. तर त्यांचं या घटना निर्मितीच्या प्रक्रियेमधलं योगदान आपण काय सांगू शकतो? डॉक्टर देशभक्त रत्नापण्णा कुंभार यांचं 1946 साली बॉम्बे प्रेसिडेन्सीमधून घटना समितीमध्ये त्यांची निवड झाली. राज्यघटनेमध्ये 2 अति महत्त्वाचे जे भाग आहेत, भाग 3 आणि भाग 4. भाग 3 हे फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकारांच्या बाबतीत सांगतो आणि भाग 4 डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, म्हणजे सरकारने कुठले तत्व पाळले पाहिजेत ह्या संदर्भात चर्चा करते. तर हे 2 चॅप्टर्स ज्या वेळेला डिबेटला आलेले होते त्यामध्ये देशभक्त डॉक्टर रत्नापण्णा कुंभार यांचा सक्रिय सहभाग होता. गरजू लोक, भाषिक लोक, मायनॉरिटीज यांचे सगळे अधिकार मूलभूत अधिकारामध्ये यायला पाहिजे हे त्यांचं आग्रह होतं. आणि त्याप्रमाणेच त्यांची जे आग्रहवास्तव जी मागणी होती ते पूर्णपणे चॅप्टर 3 आणि चॅप्टर 4 ह्यामध्ये आलेलं आहे. त्या व्यतिरिक्त मला असं आपल्याला आवर्जून सांगावं असं वाटतं की बॉम्बे प्रोव्हिन्स होता हा आणि जवळपास भारत देश हा 562 प्रोव्हिन्सेसमध्ये वाटला गेलेला होता. तर आपल्या ह्या भागामध्ये कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या रिजनमध्ये जवळपास एक 20-21 असे संस्थान होते जे इंडिपेंडंट होते, स्वतंत्र होते. मग त्यांना स्वतंत्र भारतामध्ये विलिनीकरण करणं हे खूप अवघड काम होतं आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी ती जबाबदारी देशभक्त रत्नापण्णा कुंभार यांच्यावरती सोपवली. ह्या परिसरातल्या सगळ्या संस्थानांना विलीन करण्यामध्ये. आणि अण्णा म्हणजे देशभक्त रत्नापण्णा कुंभार यांना आपण आदराने अण्णा असं म्हणतो. अण्णाने तो भार पेलला आणि 20-21 छोटे मोठे जे संस्थान होते ते भारतामध्ये विलिनीकरण करण्यामध्ये त्यांचा सहभाग खूप मोठा होता. ह्या अनुषंगाने राज्यघटना बनवण्यामध्ये आणि एकसंघ ठेवण्यामध्ये डॉक्टर देशभक्त रत्नापण्णा कुंभार यांचा वाटा खूप मोलाचा आहे. खरंय. जसं सरांनी आता सांगितलं की देशभक्त रत्नापण्णा कुंभार यांचं घटना समितीमधलं हे योगदान आजच्या संविधान दिनाच्या निमित्तानं आपण संविधानाप्रती कृतज्ञ असण्याबरोबर या घटना समितीतल्या रत्नापण्णांसह सगळ्याच सदस्यांबद्दल सुद्धा आपण भारतीयांनी कृतज्ञ असायला हवं. खरं तर याच सगळ्या लोकांनी आपल्या बुद्धिकौशल्याचा वापर केला, आपले सगळं सर्वस्व पणाला लावलं. या सगळ्यांसमोर म्हणजे भारत स्वतंत्र, तुम्ही जसं म्हणालात की आपल्याच कोल्हापूर रिजनचा विचार केला तर 20-21 छोटी संस्थानं होती. संपूर्ण देशाचा विचार केला तर देशभरामध्ये वेगवेगळ्या संस्थानांमध्ये हा देश विखुरला होता. शेकडो वर्षाचा पारतंत्र्याचा संघर्षातून आपण स्वातंत्र्याची पहाट अनुभवत होतो आणि त्यावेळची अतिशय दयनीय अवस्था, गरिबी आणि सगळ्याच संसाधनांचा फारसा उपलब्धता नव्हती. अशा काळामध्ये ही घटना अस्तित्वात आणणं, हा देश एकसंध ठेवणं, या सगळ्यामध्ये या सगळ्या मंडळींनी योगदान दिलं. खरं तर आपण सरांकडून जाणून घेऊयात की भारत ज्यावेळी स्वतंत्र झाला त्यावेळी भारताबरोबर इतरही अनेक देश स्वतंत्र झाले. पाकिस्तान स्वतंत्र झाला. भारताबरोबर स्वतंत्र झालेली राष्ट्र आणि भारत या आत्ताच्या 2025च्या कालखंडाचा विचार केला तर स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंतच्या या प्रवासामध्ये भारत ज्या सक्षमपणे लोकशाही मूल्य आज जपून आहे तशी अवस्था इतर देशांमध्ये आहे का? पाकिस्तानबद्दल तर आपण सगळे जाणून आहोतच, परंतु भारताबरोबर स्वतंत्र झालेल्या इतर राष्ट्रांची आजची स्थिती काय आहे? भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे
आणि राज्यघटनेमध्ये ते उल्लेखित आहे. आपण जसं पाकिस्तानचा उल्लेख केला, पाकिस्तान हा इस्लामिक स्टेट आहे. त्यामुळे रिलिजियस टॉलरन्स ज्याच्याबद्दल आपण आता सर्वत्र चर्चा करत आहोत ते पाकिस्तानमध्ये नाही आहे, जे भारतामध्ये आहे. त्यामुळे दोन्ही देशांचा सुरुवात जरी राज्यघटनेवरती झाला असेल तरी त्यांचा प्रवास आणि त्यांचा मुक्काम एक ठिकाणी नाही आहे. बरोबर. म्हणजे असं सोशल मीडियामध्ये पण ते अवेलेबल आहे की भारतामध्ये मिलिटरी सरकाराच्या अधीन आहे, तर पाकिस्तानमध्ये सरकार मिलिटरीच्या अधीन आहे. बरोबर. त्यामुळे पाकिस्तानला जी हवेशी प्रगती करायची होती ते शक्य झालं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परकीय देशांचा हस्तक्षेप भारतामध्ये शून्य आहे. बरोबर. पाकिस्तानमध्ये परकीय देशांचा हस्तक्षेप खूप मोठ्या प्रमाणात आहे. एक तरी राज्यघटनेची मूळ संकल्पनाच इस्लामिक स्टेट असल्या कारणाने कदाचित मी असं म्हणेन की संकुचित स्वभाव झाला असेल. आर्थिक स्थिती तेवढी मजबूत नसल्या कारणाने म्हणावी तशी आर्थिक प्रगती त्यांच्याकडे तरी होऊ शकली नाही. परकीय हस्तक्षेप आणि मिलिटंट पॉवर्स ह्याच्यामुळे पाकिस्तानशी तुलना भारतासोबत होऊ शकत नाही. बरोबर. तुम्ही मला जर करता किलोमीटर्समध्ये किंवा वर्षांमध्ये विचारला असाल तर भारत हे पाकिस्तानपेक्षा जवळपास 100 वर्षांनी पुढे आहे. बरोबर. ही जी स्थिती आहे आज भारताची आणि आपल्याबरोबर स्वतंत्र झालेल्या पाकिस्तानची, हे शक्य झालंय ते भारतीय राज्यघटना आपल्याकडे असल्यामुळं. लोकशाही इथं रुजून आहे, भक्कम आहे. त्याला कारण आहे हे राज्यघटनेचं डॉक्युमेंट. तर तुम्हाला या राज्यघटनेमधल्या सौंदर्य स्थळं म्हणण्यापेक्षा शक्ती स्थळं कोणती वाटतात ज्यामुळं ही राज्यघटना लोकशाही व्यवस्था भक्कम ठेवायला मदतगार ठरते? नक्कीच. तत्पूर्वी आपला जो पहिला प्रश्न होता, मला आवर्जून आपल्याला सांगावं असं वाटेल की 1950ला जरी आपण दोन्ही देशांनी सुरुवात केली असेल तरी सुरुवातीच्या काळामध्ये पाकिस्तानचा जो सुप्रीम कोर्ट होता तो खूप सक्षम होता. बऱ्याच लोकांना हे माहीत नाही आहे की संविधानाचा मूळ ढाचा, बेसिक स्ट्रक्चर थिअरी, हे भारताने 1973 साली अडॉप्ट केली सुप्रीम कोर्टच्या जजमेंट प्रमाणे. परंतु पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने 1961-62 दरम्यान ह्याच्यावरती उवाच केलेलं होतं की असे काही संविधानामध्ये मूळ तत्वे आहेत जे कुठलंही सरकार कधीही बदलू शकत नाही. म्हणजे मला सांगावं असं आपल्याला वाटतं की सुरुवातीला पाकिस्तानचा सुप्रीम कोर्ट खूप ऍक्टिव्हपणे काम करत होता, खूप पॉवरफुली तो काम करत होता. अर्थात काळाच्या ओघामध्ये जसे इतर ब्रँचेस ताब्यात आले तसं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तानही गेलं असेल अशी माझी वैयक्तिक समज आहे. म्हणजे तुलनेमध्ये सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान त्याचं जे स्टार्टिंग पॉइंट होतं ते खूप चांगल्या पद्धतीनं होतं. आणि हे उत्तर मी का जोडतोय तर आपण जे प्रश्न मला विचारलात की भारतीय राज्यघटनेमध्ये असे काही महत्वाचे जे संकेत आहेत का, स्थळे आहेत का ज्याच्यामुळे राज्यघटना एक संघ राहिलेली आहे, तर अर्थात हो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला जो प्रियांबल आहे तो प्रियांबल म्हणजे पूर्ण राज्यघटनेचा सारांश आहे. ज्याला 395 आर्टिकल वाचायचं नाहीये, परंतु एका पानामध्ये माझी राज्यघटना कशी आहे, भारतीय संविधान कशी आहे हे ज्यांना वाचायचं आहे त्यांनी एका पानामध्ये वाचल्यानंतर पूर्ण सारांश त्यांना ते भेटेल. तर संविधानामधला जो महत्वाचा भाग आहे, अर्थात मी त्याला प्रियांबलच म्हणेन, त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जर असेल तर तो फंडामेंटल राईट्स आहे, मूलभूत अधिकारांचा. जवळपास आर्टिकल 14 पासून आर्टिकल 32 पर्यंत आपण जर विचार केला तर एक 22-23 अधिकार आपल्याला, मूलभूत अधिकार आपल्याला मिळालेले आहेत. परंतु मला आवर्जून आपल्याला सांगावं असं वाटेल की आर्टिकल 21 जगण्याचा अधिकार, ह्याचा इंटरप्रिटेशन सुप्रीम कोर्टाने इतक्या सुंदररित्या केलेला आहे की राज्यघटनेमध्ये दिले गेलेले 20-21 अधिकारांच्या व्यतिरिक्त असे 31 अधिकार जे राज्यघटनेमध्ये कुठेही स्पेल आउट झालेले नाही आहेत, परंतु आर्टिकल 21 मध्ये ते रीड इन केले गेलेले आहेत. उदाहरणार्थ, मी कुणाशी लग्न करावं, माझा लाईफ पार्टनर कोण असावा,
मी प्रेग्नन्सी कॅरी करावं की नाही करावं, मी कुठल्या धर्माच्या व्यक्तीसोबत लग्न करावं, बरोबर. मला स्वच्छ पाण्याचा अधिकार, स्वच्छ हवेचा अधिकार, मला ग्राउंड पाहिजे खेळायला, हे मुलांची डिमांड असतं. हे सगळे अधिकार मूलभूत अधिकाराचं स्वरूप घेतलेले आहेत आर्टिकल 21च्या नुसार. म्हणजे घटनाकारांनी जे आपले 20, 21, 22 अधिकार जे दिले त्याच्या व्यतिरिक्त सुप्रीम कोर्टाने आपल्या इंटरप्रिटेशनचा अधिकार वापरून असे 31 अधिकार राज्यघटनेच्या मूलभूत चॅप्टरमध्ये ते इन्सर्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा जे असेल तर ते फंडामेंटल राईट्सचा पार्ट आहे. त्याच्या व्यतिरिक्त सुप्रीम कोर्टाकडे जो ज्युडिशियल रिव्ह्यू पॉवर आहे, ह्या ज्युडिशियल रिव्ह्यू पॉवर बद्दल इतिहास खूप मोठा आहे. वेळोवेळी वारंवार सरकारकडनं हे प्रयत्न करण्यात आलेले आहे की ज्युडिशियल रिव्ह्यू हे कुठं ना कुठंतरी कमी व्हावं, जेणेकरून सरकार जे काही कायदा करेल ते कायदा पास इन होईल, मस्टर इन होईल. परंतु सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया ही एक अशी संस्था आहे देशातली आणि जगभरातली जे वेळोवेळी आणि वारंवार ज्या वेळा अशा प्रकारचे प्रयत्न झालेले आहेत त्या वेळा ऍक्टिव्हिझम दाखवून ज्युडिशियल रिव्ह्यू ह्याला कुणीही हात लावू शकत नाही, कारण तो बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे, अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाने वारंवार सांगितलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त इंडिपेंडंट इलेक्शन कमिशन आहेत आपल्याकडे. मग राज्यघटना बदलायचं असेल तर त्याला जी क्लिष्ट प्रक्रिया आहे तीही खूप सुंदर आहे. आणि अशा प्रकारचे 7-8 फीचर्स, ज्यापैकी मी 3-4 सांगितलं कारण वेळेअभावी सगळ्यांमध्ये आपल्याला जाता येणार नाही, असे 3-4 फीचर्स जे आहेत हे भारतीय राज्यघटनेला एक संघ ठेवण्यामध्ये, कधीही विखुरले जाणार नाही ह्याची खात्री घेण्यामध्ये हे काम करत असतात. जसं तुम्ही म्हणालात की कायदे मंडळानं नेहमीच असा प्रयत्न केला आहे की न्यायव्यवस्थेचा आपल्यामध्ये हस्तक्षेप नसावा, आणि न्यायव्यवस्थेनं नेहमीच याची दक्षता घेतली आहे की कायदे मंडळानं त्यांच्या अधिकारांचा जनतेच्या हिताच्या विरोधात वापर करू नये. जसं तुम्ही म्हणालात की घटनेचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे त्याला कुठेही धक्का लागू नये असे कायदे तयार व्हावेत, किंवा घटनेमध्ये बदल करायचा झाला तर त्या बेसिक स्ट्रक्चरला धक्का लागू नये अशा पद्धतीनं घटनेमध्ये बदल व्हायला पाहिजेत. परंतु भारताच्या इतिहासामध्ये अशा अनेक गोष्टी घडल्यात की जसं केशवानंद भारती खटला असेल किंवा आणखी अनेक असे खटले असतील की त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं काही जे इंटरप्रिटेशन केलं आहे, तर त्याबद्दल काय सांगाल की हे बेसिक स्ट्रक्चर, जसं तुम्ही म्हणालात की पाकिस्ताननं आपल्या अगोदरच बेसिक स्ट्रक्चरची काळजी घ्यायला सुरुवात केली होती, आपण 1970च्या दशकामध्ये त्यामध्ये उतरलो, तर हे बेसिक स्ट्रक्चरचं संरक्षण करण्यासाठी न्यायव्यवस्थेनं नेहमी काय काय सूचना दिल्या आहेत आणि त्यातला एखादा प्रमुख आपल्याला घटना सांगता येईल? हो. तर 24 एप्रिल 1973 साली केशवानंद भारती केस सुप्रीम कोर्टानं निकाली काढला. तो एक खूप मोठा ऐतिहासिक जजमेंट आहे. 1973 पूर्वी सरकाराकडून, म्हणजे केंद्र सरकाराकडून विशेषतः वेळोवेळी प्रयत्न केले गेले की राज्यघटनेमध्ये बदल आणण्याचे. असे काही विचित्र बदल राज्यघटनेने बघितलेले आहेत जे किंबहुना कुठल्याही देशामध्ये झाले नसावेत. आणि सुरुवातीच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाला असं कधी वाटलं नाही की केंद्र सरकार इतक्यापर्यंत मजल मारेल, परंतु नंतर त्यांना सुप्रीम कोर्टालाही वाटू लागलं की जर करता आम्ही त्यांना रिस्ट्रिक्शन्स नाही घातलेत तर हे जे संविधान आहे हे संविधान राहणार नाही. आणि त्यामुळे बेसिक स्ट्रक्चर ही संकल्पना भारतामध्ये आली. इनफॅक्ट इतर देशामध्ये ती थोड्याफार प्रमाणात ती होतीच. किंबहुना केशवानंद भारती हा पहिला केस आहे जगातला जिथे एवढ्या संख्येने जजेसने स्पेल आउट केलं की देर इज समथिंग कॉल्ड ॲज बेसिक स्ट्रक्चर, यू कांट टच इट. तुम्हाला बदल करायचा आहे आवर्जून करा, कारण तुम्ही जनतेचे प्रतिनिधी आहात. जनता तुम्हाला योग्य कार्यासाठी निवडून दिलेली आहे. राज्यघटनाही बदलायचं आहे आवर्जून बदला, परंतु अशा काही घटक आहेत ज्यांना तुम्ही हातच लावू शकत नाही. आणि म्हणून 1973चा जो जजमेंट आहे तो खूप ऐतिहासिक आहे. आता पहा, ज्युडिशियल रिव्ह्यू बद्दल आपण बोललो. 10वी सूची आहे आपल्याकडे, 10th शेड्यूल आहे. पूर्वी सरकार काय करायचं, एखादा कायदा केला
आणि सरकारला वाटत असेल की हा कायदा मूलभूत अधिकाराच्या विरोधात जाईल, आता मूलभूत अधिकाराच्या विरोधात गेले की सुप्रीम कोर्ट म्हणणार की नाही नाही, दिस कॅनॉट बी अलाउड, दिस इज अनकॉन्स्टिट्युशनल. मग प्रिकॉशन काय घ्यायचा, तर तो जो कायदा केलेला आहे तो 9व्या सूचीमध्ये टाकायचा. मी 10वी सूची म्हटली, 9वी सूची म्हणजे 9th शेड्यूल. तर 9th शेड्यूलची खासियत अशी होती की जो कायदा 9th शेड्यूलमध्ये पडलेला आहे त्याच्यावर भाष्य करण्याचा अधिकारच नव्हता सुप्रीम कोर्टाला, म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यूच नव्हता. ज्या वेळेला केशवानंद भारती डिसिजन झाला त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आहे, म्हणजे बरेच काय काय आहेत ज्यांना आपण बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणू, पण सगळ्यात महत्वाचं जे असेल ते ज्युडिशियल रिव्ह्यू आहे. हे त्यामधलं महत्वाचं, कारण हे महत्वाचं आहे की नाही हे कोण ठरवणार, सुप्रीम कोर्ट. तो ठरवण्याचा अधिकारच जर आम्हाला नसेल तर मग ठरवणार कोण. आणि म्हणून आता सध्याची परिस्थिती अशी आहे की तुम्ही कायदा 9व्या सूचीमध्ये टाका किंवा आणि कुठलं तरी प्रोटेक्शन आणा, प्रत्येक कायदा हा सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केला जाईल आणि सुप्रीम कोर्ट ऑन द प्रिन्सिपल्स ऑफ कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी जे योग्य आहे ते योग्य म्हणणार, जे अयोग्य आहे ते अयोग्य म्हणणार. आणि हे सर्वस्वी देण ज्युडिशियल रिव्ह्यूचं आहे, पर्याय आणि बेसिक स्ट्रक्चर थेरीचं आहे. थोडंसं अजून हे सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेमध्ये आपण सांगावं अशी विनंती करतो. बेसिक स्ट्रक्चरमध्ये कुठल्या अशा गोष्टी अंतर्भूत आहेत की ज्याला धक्का कुणीच लावू शकत नाही. ठीक आहे, आता सगळ्यात सोपा मूलभूत अधिकार आहेत. हो, मूलभूत अधिकार उद्या सरकारने काढून घेतले तर राज्यघटनेमध्ये काय राहील. बरोबर, मी हे सुप्रीम कोर्टाच्या भाषेतून बोलतो. हो, कारण केशवानंद भारती केस ज्या वेळेला चालू होता तो कंटिन्युअसली 66 दिवस चाललेला केस आहे. तो नानी पालखीवालांनी तो केस चालवला. असं म्हटलं जातं की लीगल ब्रिलियन्स जो असतो ते त्या फक्त 66 दिवसामध्ये भारताला पाहायला मिळालं. आणि 11 जजेसचा बेंच होता. 11 जजेसना 66 दिवस अक्षरशः कोल्हापुरी भाषेत खिळवून ठेवणे ही सोपी गोष्ट नाहीये. आणि त्या 66 दिवसामध्ये जे देवाणघेवाण झालं, म्हणजे इकडून प्रश्न गेला तिकडून उत्तर आलं, त्याच्यामधूनच हा बेसिक स्ट्रक्चर एमर्ज झालेला आहे. उदाहरणार्थ जसं मी बोललो, राज्यघटनेमधलं मूलभूत अधिकार काढून टाकण्यात आला, मग राज्यघटनेमध्ये काय राहिलं. याचा अर्थ काय, मूलभूत अधिकार जे आहेत ते बेसिक स्ट्रक्चर आहेत. आपण पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटमध्ये बिलीव्ह करतो. समजा उद्या सरकारने असं ठरवलं की पार्लमेंट 5 वर्षाचा नाही, पार्लमेंट 20 वर्षाचा असेल, म्हणजे एकदा निवडून तुम्ही दिलात तर 5 वर्षांना डिझॉल्व्ह होणार नाही, 20 वर्षांना डिझॉल्व्ह होणार. मग काय राहिलं, म्हणजे ह्याचा अर्थ काय, लिमिटेड गव्हर्नमेंट लिमिटेड पार्लमेंट. हे देखील बेसिक स्ट्रक्चरचा थेरी व्हायला पाहिजे. इंडिपेंडंट इलेक्शन कमिशन नाही, त्याच्यावरती कुणाचा तरी अधिकार असेल, मग इलेक्शन्स कसे होणार. आपण प्रियांबलमध्ये उद्देशिकेमध्ये इंडिया इज अ सॉव्हरीन स्टेट म्हणतो, तो सॉव्हरीन काढून टाकण्यात आला, मग काय राहिलं. इंडिया इज अ डेमोक्रेटिक कंट्री आपण म्हणतो, डेमोक्रेसी शब्द काढून टाकला, मग काय राहिलं. म्हणजे मूलभूत अधिकारच्या व्यतिरिक्त उद्देशिकेमध्ये जे शब्द वापरलेले आहेत 6-7 शब्द उद्देशिकेमध्ये असे आहेत जे बेसिक स्ट्रक्चरचे थेरीचे आहेत. अशा प्रकारे तुम्ही 10-12 किमान फंडामेंटल राईट्स, प्रियांबल आणि पॉवर ऑफ द सुप्रीम कोर्ट इन द फॉर्म ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू ह्याच्यामध्येच आपल्याला बघायला मिळतील. नक्कीच आपण ज्याचा उल्लेख केलात की हे जे बेसिक स्ट्रक्चर आहे ते कोणी त्याला धक्का लावू नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दक्षता घेतली. मुळात घटनेमध्ये तशा तरतुदी आहेत, तरीसुद्धा अलीकडच्या काळामध्ये हा थोडासा कॉन्ट्रावर्सीचा पार्ट सोडून किंवा राजकीय परिप्रेक्ष्याच्या पलीकडे जाऊन आपण त्याच्यावरती चर्चा करूयात की अनेकदा अशी चर्चा होते, मागणी होते की आत्ता जी घटना अस्तित्वात आहे तीच आम्हाला मान्य नाही, आम्हाला घटना बदलायची आहे, त्यामुळे आम्हाला बहुमत हवं आहे, असं काही पक्षांचे खासदार किंवा काही पक्षांचे नेते थेट सार्वजनिक व्यासपीठावरून बोलू लागले. तर अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणसांना अशी भीती वाटते की एकदा अमर्याद सत्ता आली किंवा एखाद्या पक्षाकडे पाशवी बहुमत असलं तर ते आत्ता जो संविधानाचा ढाचा आहे ते बदलू शकतील का. आणि तुम्ही म्हणाल तसं
याच्यावरती वारंवार डिबेटिंग झालंय, त्याच्यावरती चर्चा झालेत, असं कदाचित होणार नाही. पण या लोकांना असं का वाटत असावं की आत्ताची जी घटना आहे ती आपल्यासाठी कम्फर्टेबल नाही आणि ही बदलायला हवी? ह्याचं राजकीय उत्तर वेगळं असेल, परंतु संविधानिक दृष्ट्या कुठलाही सरकार कितीही पाशवी बहुमत जरी घेऊन आली तर राज्यघटना बदलणं अशक्य आहे. कारण जसं आपण आता बेसिक स्ट्रक्चरबद्दल बोलत होतो, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर असेल तर ती सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हे एक बेसिक स्ट्रक्चर आहे. बरोबर. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन देशामध्ये सुप्रीम आहे, याच्या व्यतिरिक्त कोण नाही. तर त्या कॉन्स्टिट्यूशनला बदलण्याचा अधिकार तुम्हाला थोड्याफार प्रमाणात आहे, मायनस द बेसिक स्ट्रक्चर. तर त्या अनुषंगाने अर्थात मी असं म्हणत नाही की कुठलीही राज्यघटना बदलली जाऊ नये, बरोबर, कारण कालानुसार त्यामध्ये बदल घडणं हे अपेक्षितच आहे. मुळात ज्यांनी घटना तयार केली त्याही लोकांचं असं म्हणणं होतं की हे बदललं गेलं पाहिजे. परंतु काय बदललं गेलं पाहिजे? जे कॉस्मॅटिक चेंजेस असतात ते आवर्जून बदलले गेले पाहिजेत. मूळ ढाचा हे कधीही बदलणार नाही. तर राजकीय व्यासपीठावरून जे भाषणं होतात की आम्ही बदलू किंवा ते बदलण्याच्या तयारीत आहेत, तर याला राजकीय उत्तर वेगळं असू शकतं. परंतु संविधानिक दृष्ट्या भारतामध्ये मूळ ढाचा जो आहे ते बदलणं अशक्य आहे. कुठलीही बहुमत असू दे, कितीही पाशवी बहुमत ते असू दे, अशक्य आहे. म्हणजे घटनेला एखाद्या घराचं स्वरूप दिलं तर तुम्ही घराला रंगरंगोटी करू शकता, घराचा कलर बदलू शकता, पण घर पूर्ण पाडून तुम्ही तुमच्या मनात जसा प्लॅन आहे तसं बांधू शकता नाही. नक्कीच. मग जसं आता आपण म्हणालो हे उदाहरण देऊन की तुम्ही घरामध्ये काही किरकोळ दुरुस्त्या करू शकता, घराचं रिनोव्हेशन करू शकता, तर त्याच्याच अनुषंगानं घटना दुरुस्ती करण्याची तरतूद ही घटनेमध्ये एक सुंदर तरतूद आहे. तर ती नेमकी घटनेच्या भाषेमध्ये कशी अस्तित्वात आहे आणि आतापर्यंत किती वेळा भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्त्या झाल्या? तर आतापर्यंत 106 घटनेमध्ये दुरुस्ती झालेल्या आहेत. तर सगळेच दुरुस्त्या म्हणजे 106 किंवा अधिक काय असतील ते सगळेच इतके महत्त्वाचे आहेत का? तर नाही. कारण कलम 368 मध्ये राज्यघटना बदलण्याची एक प्रक्रिया दिलेली आहे. त्या प्रक्रियेप्रमाणे काही भाग हे सिंपल मेजॉरिटीनं होऊ शकतं. उदाहरणार्थ एका राज्याचं नाव बदलायचं असेल किंवा त्यांच्या बाउंड्रीजमध्ये चेंजेस करायचा असेल, हे सिंपल मेजॉरिटीनं होऊ शकतं. दुसरा जो भाग आहे 2/3 मेजॉरिटी आहे, तो अजून जरा क्लिष्ट होतो. उदाहरणार्थ मूलभूत अधिकार जो चॅप्टर नंबर 3 आहे त्यामध्ये बदल करायचा झाला तर तुम्हाला 2/3 बहुमत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं लोकसभेमधला वेगळा आणि राज्यसभेमधला वेगळा ह्याप्रमाणे करावं लागतं. आणि जसं आपण म्हणतो की भारत हा फेडरल कंट्री आहे, संघराज्य आहे. मग एखादा बदल जर असा असेल ज्यामध्ये राज्यांचा सहभाग खूप महत्वाचा आहे, जसं की आता 101वी घटना आपली आली जीएसटीचा, तर तो फक्त केंद्र सरकारापुरतं मर्यादित नसेल, तो राज्यांचाही सहभाग त्यामध्ये खूप महत्वाचा आहे. तर अशा तिसऱ्या पद्धतीचा जो राज्यघटना बदलण्याची प्रक्रिया आहे त्यामध्ये राज्यांची संमती देखील तेवढीच आवश्यकता आहे. आणि त्याप्रमाणे अशा 3 पद्धतीनं आपल्याला ते मिळालेले आहेत. तर आतापर्यंत 106 घटना दुरुस्ती जे झालेल्या आहेत त्यापैकी सगळेच महत्वाचे आहेत का? जसं मी बोललो नाही. उदाहरणार्थ सुप्रीम कोर्टचे जजेस त्यांची जर सॅलरी जरी वाढवायची झाली तर ते देखील घटना दुरुस्ती करावी लागते. तर हे लोकांच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे का? नाही. कारण ते घटना बदल झाल्यामुळे माझ्या जीवनामध्ये एवढा फारसा फरक पडणार नाही. परंतु मूलभूत अधिकारांमधली जर कथा छेडछाड होत असेल तर अर्थात ते मला कुठं ना कुठंतरी धक्का पोहोचवणार आहे. आणि अशा प्रकारे सिंपल मेजॉरिटी, स्पेशल मेजॉरिटी आणि स्पेशल मेजॉरिटी प्लस रॅटिफिकेशन बाय हाफ ऑफ द स्टेट्स अशा 3 पद्धतीचे 3 स्वरूपाचे घटना बदलण्याची तरतूद त्यामध्ये दिली. बरोबर. तुम्ही म्हणालात की आतापर्यंत 106 वेळा घटना दुरुस्ती झाली. तर या सगळ्यांमध्ये सगळ्याच फार महत्त्वाच्या नाहीत की ज्या संपूर्ण देशभरातल्या लोकांवरती प्रभाव टाकू शकतील, परंतु एखादी अशी घटना दुरुस्ती तुम्ही सांगू शकाल का की जी व्यापक स्वरूपामध्ये देशातल्या सगळ्या नागरिकांवरती परिणाम करू शकली किंवा देशाच्या लोकशाही व्यवस्थेच्या मार्गक्रमणामध्ये तो एक मैलाचा दगड ठरला, ती घटना दुरुस्ती? 42वी घटना दुरुस्ती ह्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असंही म्हटलं जातं.
कारण तत्कालीन सरकार ज्या पद्धतीनं राज्यघटनेमध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, 42वी घटना दुरुस्ती येण्या अगोदरच केशवानंद भारती झालेला होता आणि 42वी घटना दुरुस्ती ज्या वेळेला आली आणि ते सुप्रीम कोर्टात चॅलेंज झाली, तर परत नानी पालखीवाला सुप्रीम कोर्टात उभे होते आणि मी हे त्यांच्या भाषेत सांगितलं तर फार उत्तम राहील की ते सांगितले सुप्रीम कोर्टात की 42वी घटना दुरुस्ती जर काय केलं असेल तर डोकं खाली आणि पाय वर, सरकारांनी राज्यघटनेचं संविधानाचं डोकं खाली केलेलं आहे आणि पाय वरती केलेले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात राज्यघटनेमध्ये बदल आणलेले आहेत. तर ते राजकीय दृष्ट्या होत्या, काही गरजेचेही होते. संपूर्ण 42वी घटना दुरुस्ती हे देशाच्या विरोधात किंवा लोकांच्या विरोधातच होता असा नाहीये, परंतु त्यातले थोडे कलम आणि थोडे बदल इतक्या व्यापक स्वरूपात होते की जर ते अस्तित्वात आले असते तर कदाचित हा भारत राहिला नसता. बरोबर. त्याचं एखादं उदाहरण सांगता येईल? प्राईम मिनिस्टरचे टेन्युअर वाढले गेलेले होते. बरं. प्राईम मिनिस्टरचा इलेक्शन व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे हे ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नव्हता. बरं. हा एक उदाहरण आहे. एमर्जन्सीमध्ये छेडछाड करण्यात आलेले होते. असे बरेच आहेत की कदाचित भारताच्या म्हणजे स्वरूपच बदलला असता. अर्थात बेसिक स्ट्रक्चर थिअरी ऑलरेडी अस्तित्वात असल्यामुळे सुप्रीम कोर्टाने ते स्ट्रक डाऊन केले आणि त्यामुळे आपण राज्यघटना वाचवू शकलो. बरोबर. म्हणजे सेव्हिंग द कॉन्स्टिट्यूशन फ्रॉम द कॉन्स्टिट्यूशन अशा प्रकारचा तो प्रक्रिया झालेला आहे. बरोबर. नक्कीच. याच्याच अनुषंगानं जसं तुम्ही म्हणालात की अनेकदा राजकीय महत्वाकांक्षा बऱ्याच वेळेला प्रभाव टाकतात वेगवेगळ्या कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूटवरती सुद्धा, आणि घटनेमध्ये ज्या बदल करण्याचे प्रयत्न होतात त्याच्या पाठीमागेही राजकीय महत्वाकांक्षाच असते. अलीकडच्या काळामध्ये आपण सातत्यानं बघतोय की पक्षनिष्ठा, राजकीय पक्षांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या निष्ठा हा चर्चेचा विषय राहिला आहे. आत्ताच्या परिस्थितीत तर तो चेष्टेचा विषय झाला. तर याच्याच अनुषंगानं पक्षांतरबंदी कायदा जो आला त्या कायद्याचे नेमकी प्रक्रिया कशी झाली, त्यासाठी घटनेमध्ये काय दुरुस्ती करावी लागली होती का, आणि एकूणच हा पक्षांतरबंदी कायदा खरंच पक्षांतर रोखण्यासाठी प्रभावी ठरलाय का आतापर्यंत? आपण एका प्रश्नामध्ये 3-4 प्रश्न विचारला, यातलं मी 2 प्रश्नांचं उत्तर देईन, कारण 2 प्रश्नांचं उत्तर राजकीय दृष्ट्या असल्या कारणाने त्यात मला जायचं नाहीये. तत्कालीन सरकार, राजीव गांधी हे देशाचे पंतप्रधान होते 1985च्या दरम्यान. 52वी घटना दुरुस्ती आली आणि 52वी घटना दुरुस्ती येण्यापाठीमागचा जो कारण आहे ते राजकीय उथलपुथल होता. एकेकाळी असं म्हटलं गेलं होतं की आया राम गया राम. म्हणजे आज मी ह्या पक्षासोबत आहे, उद्या सकाळी मी स्वतःहून वाचतो की मी दुसऱ्या पक्षामध्ये आहे आणि हे मला कळतं पेपर वाचल्यानंतर, कारण माझे जे वरिष्ठ आहेत त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. आणि तिसऱ्या दिवशी माझ्या वरिष्ठांना कळतं की मी ह्या पक्षात नाहीये. म्हणून आयाराम गयाराम हा जो होता तो खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला होता. म्हणून 52वी घटना दुरुस्ती आली आणि 10वी सूची पण आली, 10th शेड्यूल. त्यामध्ये असं सांगण्यात आलं की एखाद्या व्यक्तीने स्वतःहून पक्ष सोडला किंवा पक्षाचे आदेश मानले नाहीत किंवा हे पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होण्याचा प्रयत्न केला तर त्याला अँटी डिफेक्शन असं म्हटलं जाईल. आणि अँटी डिफेक्शन झाले की त्याचे परिणाम भोगावे लागतील. कायदा सुंदर होता, फक्त त्या कायद्यामध्ये एकच प्रॉब्लेम असा होता की डिफेक्शन झालाय की नाही हे ठरवण्याचा अधिकार फक्त स्पीकर आणि चेअरमनला होता. म्हणजे लोकसभेचे स्पीकर आणि राज्यसभेचे चेअरमन, आणि तो अधिकार फायनल होता. आता मजा बघा, एक 5-10 मिनिटापूर्वी आपण म्हटलो की सर्वोच्च न्यायालयाला ज्युडिशियल रिव्ह्यूचा पॉवर आहे, आणि आता आपण ह्या कायद्याबद्दल चर्चा करत असताना असं म्हणतो की तो फायनल अधिकार स्पीकर किंवा चेअरमनला असेल.
आता स्पीकर किंवा चेअरमन हा देखील कुठल्या ना कुठल्या तरी पॉलिटिकल पार्टीशी निगडीत व्यक्ती आहे. बरोबर. म्हणजे ज्या प्रकारचं इंडिपेंडन्स आम्हाला अपेक्षित आहे ते असणं शक्य नाही, किंबहुना लोकांना तरी वाटत नाही की हे इंडिपेंडंट असतील म्हणून. मग अशा एका निगडीत व्यक्तीला एका पॉलिटिकल पार्टीचं भवितव्य ठरवण्याचा अधिकार जर दिला गेला बरोबर तर ते डेमोक्रेसीसाठी चांगली नाही. म्हणून किहोटा होलोन म्हणून एक 1992 साली केस झाला. त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की कायदा चांगला आहे, परंतु पॅराग्राफ 7 जो आहे ज्यामध्ये हे ठरवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त स्पीकर आणि चेअरमनला असेल, तो तसं नसणार. आणि योग्य पद्धतीनं त्यांनी कामकाज केली आहे की नाही ह्याच्यावरती ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकतो. सुप्रीम कोर्ट नाही ठरवणार की योग्य आहे की अयोग्य आहे, पण तुम्ही जे केलं आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे, बरोबर की चूक, प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस हे फॉलो झालेले आहेत की नाही हे बघण्याचा अधिकार मात्र सुप्रीम कोर्टाला असेल. आणि त्या कायद्याचा दुरुपयोग वगैरे आता माझ्या मते गल्लीतील प्रत्येक व्यक्तीला माहीत झालेलं आहे बरोबर की कशा प्रकारे ते कामकाज करत आहेत. त्यामुळे राजकीय पैलूंवरती मी भाष्य करणार नाही. बरोबर. नक्कीच या पक्षांतरबंदी कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याच्याही पलीकडे जाऊन त्यामध्ये पळवाटा शोधून काय घडतं हे महाराष्ट्रानं नुकतंच बघितलेलं आहे. तर याच्याच अनुषंगानं अजून एक माझा प्रश्न असेल की अलीकडच्या काळामध्ये कायदेमंडळ आणि न्यायपालिका यांच्या संघर्षाबद्दल सातत्यानं चर्चा होते. याच्यापूर्वीही अनेक घटना तशा घडलेल्या आहेत, परंतु अलीकडच्या काळामध्ये तामिळनाडू सरकारनं जे काही विधेयकं त्यांच्या सभागृहांमध्ये मंजूर केली आणि राज्यपालांकडे पाठवली, ती राज्यपालांकडून मंजूर होऊन त्याचं कायद्यात रूपांतर करण्याची जी प्रक्रिया आहे ती पुढं सरकली नसल्यामुळं त्या संदर्भात न्यायालयाने भाष्य केलं की त्यांना कालावधी दिला, 3 महिन्यांच्या पुढं तुम्ही ती विधेयकं थांबवून ठेवू शकत नाही आणि 3 महिन्यांच्या पर्यंत ती विधेयकं तशीच राहिली तर ती कायद्यात रूपांतरित झाली असं समजता येईल. तर त्याला पुन्हा आव्हान दिलं गेलं आणि परवाच आता निवृत्त झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी त्यावरती एक वेगळं भाष्य केलं की राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या अधिकारांना किंवा त्यांना आपण कालमर्यादा देऊ शकत नाही. याच अनुषंगानं राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू यांनी प्रेसिडेन्शियल रेफरन्स मागितला सर्वोच्च न्यायालयाकडे, 14 प्रश्न उपस्थित केले. या घटनेकडं तुम्ही कसं बघता आणि सर्वसामान्य माणसाला याबद्दल काय सांगू शकाल? तर ह्याची जरा पार्श्वभूमी आपण 1 मिनिटात समजून घेऊ. ह्याचं जे उगम स्थान आहे ते केरळ आणि तमिळनाडूमध्ये आहे. केरळ सरकाराने काही खूप सुंदर कायदे केले, तमिळनाडू सरकारने काही खूप सुंदर कायदे केले जे लोकोपयोगी आहेत. आता कायदा कसा बनतो तर 2 हाऊसेस असतील, कारण बऱ्याच राज्यांमध्ये 2 हाऊसेस नाही. विधानसभा आहे, विधान परिषद नाही. जर विधानसभा असेल तर विधानसभेमधून तो विधान परिषदला जाईल किंवा विधान परिषदमधून तो विधानसभेला येईल आणि तिथून तो गव्हर्नर साहेबांच्याकडे जाईल, राज्यपाल साहेबांच्याकडे जाईल. ते गेल्यानंतर राज्यपाल साहेब बदल सुचवतील, मला सही करता येणार नाही असं म्हणतील किंवा स्वतःकडे ठेवून घेतील. स्वतःकडे ठेवून घेतील तर किती दिवस ठेवून घेतील? कारण जो सरकार आलेला आहे तो 5 वर्षासाठी आलेला, त्यांना लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे. समजा एक कायदा 3 वर्षे 4 वर्षे तुम्ही जर करता होल्डवर ठेवला असा, त्याच्यावरती स्वाक्षरी नाही केला तर ते मी कसं होणार? इंटरेस्टिंगली ह्याबाबत राज्यघटना आपलं ह्याच्याबद्दल काहीच बोलत नाही. तर केरळ आणि तमिळनाडू ह्या दोन्ही सरकारांनी सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल केला की गव्हर्नर साहेब त्याच्यावरती स्वाक्षरी करत नाहीत. बरोबर. आणि गव्हर्नर साहेबांना स्वाक्षरी करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशा प्रकारचा तो केस झाला. खूप केस इंटरेस्टिंग झाला. तर सुप्रीम कोर्टातले न्यायाधीशांनी तो निकाल असा दिला की फारसं वेळ गव्हर्नर साहेबांच्याकडे असू नये. बरोबर. त्यांनी लवकरात लवकर तो निकाली काढावा जेणेकरून लोकोपयोगी कायदे जे आहेत ते अंमलात येतील आणि लोकांचं कल्याण होईल. परंतु तुम्ही इनडेफिनेट पिरियड ऑफ टाइम जे इंग्लिशमध्ये आपण म्हणतो
तुम्ही त्याच्यावरती भाष्यही करत नाही आहात, तुम्ही ते परतही पाठवत नाही आहात, तुमच्या कोल्ड स्टोअरमध्ये ते ठेवून ठेवलाय. हे असं नाही चालणार. हितपर्यंत सुप्रीम कोर्ट योग्य होता की हे तुम्हाला असं नाही करता येणार. ठराविक कालावधीमध्ये तुम्ही ते निकाली काढणं अपेक्षित आहे आणि हे अपेक्षित राज्यघटनेला आहे. सुप्रीम कोर्टाला आहेच आहे, राज्यघटनेला अपेक्षित आहे. परंतु कधी कधी असं होतं की तुम्हाला हे अधिकार नाही हे सांगण्यामध्ये मी माझ्या अधिकारांचा उल्लंघन करतो. आणि नेमकं सुप्रीम कोर्टाकडनं तेच झालं. गव्हर्नरनी लवकरात लवकर द्यायचंच आहे, 3 महिन्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही घ्यायची नाही आहे. बर, हे सगळं इथून पुढे जे कायदे येणार आहेत त्याच्या बाबतीत झालं. तुम्ही जे बिल प्रलंबित ठेवलाय त्यांना आम्ही सुप्रीम कोर्ट म्हणून मान्यता देतो की तुम्ही सिग्नेचर केलेले आहात. इनफॅक्ट कुठल्याही गव्हर्नरने सिग्नेचर केलेलं नाही, पण सुप्रीम कोर्ट असं डिक्लेअर करतो की तुम्ही केलायच अशी आम्ही घोषणा करतो. जो कालावधी गेलाय त्याचा बेनिफिट त्यांना मिळावा म्हणून. आणि अशा प्रकारचे एक जजमेंट आलं. अर्थात हे संविधानिक दृष्ट्या हे खूप क्लिष्ट आहे. जे मूळ संविधानामध्ये नाही आहे ते सुप्रीम कोर्ट कुठं ना कुठंतरी आणू पाहतोय. म्हणून राष्ट्रपतींचा जो विशेष अधिकार आहे, प्रेसिडेन्शियल रेफरन्स म्हणतात त्याला, मग ते प्रेसिडेन्शियल रेफरन्सच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टासमोर पुनर्याचिका झाली की आपला जो जजमेंट आहे तो योग्य आहे का आणि लार्जर बेंचकडून तो जजमेंट व्हावा. मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या ज्या वेळेला राष्ट्रपती सुप्रीम कोर्टाला प्रेसिडेन्शियल रेफरन्स करतात त्यावेळेला किमान 5 जजेस बसणं क्रमप्राप्त आहे. किमान जास्त हवे असतील तर ते घेऊ शकतात, परंतु किमान 5 जजेस बसणं क्रमप्राप्त आहे. आणि त्या अनुषंगाने तो जजमेंट रिव्ह्यू झाला आणि सुप्रीम कोर्टाने मान्य केलं की लवकरात लवकर व्हायला पाहिजे, परंतु एवढ्या वेळेतच व्हायला पाहिजे आणि तुम्ही नाही केलात तर ते आम्ही करू हे सांगणं कदाचित राज्यघटनेला धरून नाही आहे. आणि त्यांनी ती चूक मान्य केली आणि ते सांगितले की ठीक आहे, ठराविक वेळेमध्ये तुम्हाला देणं क्रमप्राप्त आहे, जर नाही दिलात तर त्याचं कारण देणंही देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि अशा प्रकारे तो जजमेंट मॉडिफाय झाला. आत्ताची परिस्थिती अशी आहे की कायदा पास झाल्यानंतर तो गव्हर्नर साहेबांच्याकडे जाईल. गव्हर्नर साहेबांनी हवा तितका वेळ घ्यावा, परंतु हवा तितका वेळ इतका मोठा होऊ शकत नाही की ज्या कायद्या म्हणजे जो कायदा आहे ज्या कारणासाठी आलेला आहे तो कारणच निघून जाईल. म्हणून कमीत कमी वेळेत त्यांनी स्वाक्षरी करणं गरजेचं आहे. जर करत नसतील तर कारण देणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आता तो मागच्या महिन्यात झालेला आणि हा म्हणजे आमच्या भाषेत कोल्ड वॉर आहे हा गव्हर्नमेंट आणि ज्युडिशियरी मध्ये. तो अधूनमधून असं बाहेर पडत असतो. बरोबर, नक्कीच. थोडंसं आता या टप्प्यावरती आपण आल्यानंतर राज्यघटनेच्या प्रवासाबद्दल आपण जाणून घेतलं, पुढं आपण घटना दुरुस्ती जाणून घेतली, आता सध्याच्या काळामध्ये अनुषंगिक काय गोष्टी घडत आहेत हे पण जाणून घेतलं. थोडंसं सर मी तुम्हाला अजून पाठीमागं येतो की अलीकडच्या काळामध्ये आम्हा सगळ्यांच्याच आणि या आमच्याही पुढच्या आता जेनजीचा अभ्यासाचा सोर्स हा बऱ्यापैकी सोशल मीडिया राहिला. मॅक्झिमम त्याला आपण सगळेजण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणतो. तर अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियातून एक नवा मतप्रवाह असा समोर येऊ लागला आहे की राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये आपण सगळेच जण निर्विवादपणे घटनेचे शिल्पकार म्हणून ज्यांचा उल्लेख करतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना श्रेय देतो. अलीकडच्या काळामध्ये याचा परत थोडासा राजकीय मतप्रवाह येण्याची शक्यता आहे, परंतु ते सोडून तुम्ही घटनेचे अभ्यासक म्हणून तुमच्याकडून हे उत्तर अपेक्षित आहे की BN राव हेच घटनेच्या निर्मितीमधले महत्त्वाचे घटक होते असा एक नवा मतप्रवाह समोर येतोय. या अनुषंगानं सर्वसामान्य लोकांना हे जाणून घ्यायला आवडेल की BN राव यांचं नेमकं कॉन्ट्रीब्युशन काय होतं राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये. तर जसं आपण सुरुवात केलात की समाज माध्यमे रील्सच्या माध्यमातून हा वाद पुन्हा उकरून काढण्याचा प्रयत्न होत आहे. दुर्दैवी आहे की 75 वर्षानंतर अशा प्रकारचे वाद येणं अपेक्षित नव्हतं. परंतु BN राव जे आपण उल्लेख केला
त्यांना ज्या पद्धतीनं इतिहासाने नोंद घेतली गेली पाहिजे होती ते कदाचित न झाल्यामुळे अशा प्रकारचे वादविवाद सुरू होतात. BN राव हे एक उत्कृष्ट तज्ञ, कायद्यामधले आणि ॲडमिनिस्ट्रेशनमधले. हे खरं आहे की संविधान समिती येण्यापूर्वीच ही जबाबदारी BN रावांच्याकडे सोपवली गेलेली होती की संविधान निर्माण करायचं आहे आणि त्याच्यासाठी जो लागणारा ब्ल्यूप्रिंट आहे तो आपल्याला तयार करायचा आहे. आणि त्या पद्धतीनं BN रावनी अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, आयर्लंड अशा देशांना प्रवास करून तिथले राज्यघटना यांचे अभ्यास करून, इनफॅक्ट ते जस्टिस फ्रँक फर्दर सुप्रीम कोर्टातले जे टॉपमोस्ट जजेस होते त्यांना देखील वैयक्तिक भेट घेऊन भारतामध्ये नवीन राज्यघटना येऊ घातलेली आहे, कशा स्वरूपाची असावी अशा प्रकारचा त्यांनी व्यापक अभ्यास केला आणि त्यांनी ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन ते बनवलं. आणि त्या ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशनवरती पुढे कामकाज चालली. जसं मी म्हटलं की 2 वर्षे इतके वर्ष सगळं ते कामकाज चाललं, 166 बैठका झाल्या आणि त्यानंतर आपल्याला फायनल कॉन्स्टिट्यूशन मिळाला. तर आर्किटेक्ट हे शब्द जे आहे ते मुळात प्रॉब्लेमॅटिक आहे. बरोबर. कारण राज्यघटना एका व्यक्तीने, दोघांच्या सहमतीने किंवा 10 लोकांच्या मदतीने बनण्यासारखी गोष्ट नाही आहे. त्यामुळे इनफॅक्ट आर्किटेक्ट हा शब्द चुकीचा आहे. मला विचाराल तर मी असं म्हणेन की BN राव वॉज अ ग्रेट ओपनर अँड डॉक्टर BR आंबेडकर वॉज द ग्रेटेस्ट फिनिशर. एकाने चांगल्या पद्धतीनं ओपन केलं आणि एकानं इतकं उत्कृष्ट फिनिश केलं की भारताचं जे संविधान आहे ते फार 7 समुद्राच्या पलीकडनं देखील खूप आदरानं पाहिलं जातं. त्यामुळे हा वाद विनाकारण आहे. ह्याला फाल्स डायकॉटॉमी म्हणतो आपण आमच्या भाषेत. जे करणं अपेक्षितच नाही अशा प्रकारचे माध्यमातून, म्हणजे सामाजिक माध्यमातून ते प्रयत्न चाललेले आहेत. ह्याच्यामुळे बाबासाहेबांचा महत्व कधीही कमी होणार नाही. बाबासाहेब आणि संविधान हे एक असं समीकरण आहे जे अजरामर आहे. त्यामुळे कुणाचाही महत्व कमी होणार नाही. काही वाद आपल्या समोर जे समाज माध्यमांमधून येतात त्याच्या मुळाशी अनेकदा आपण जायचा प्रयत्न करत नाही. परंतु पाटील सरांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की BN राव यांनी खरं तर राज्यघटनेच्या निर्मितीचा पाया रचला असं आपण म्हणू, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीचे जे सगळे सदस्य आहेत त्या सगळ्यांच्या प्रयत्नातून त्यावरती कळस चढवला गेला. आणि तुम्ही म्हणाल तसं सगळ्या जगाला हेवा वाटावा असं संविधान आपण देशाला दिलं. आणि या संविधानाच्या इतक्या सुंदर संविधान हे जे डॉक्युमेंट आहे, जसं तुम्ही म्हणालात की घटनेमध्ये जगण्याचा अधिकार हे जसं आहे आणि त्याचं इंटरप्रिटेशन वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीनं होतं. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये समाज माध्यमांमधून कुणाचा आहार काय असावा यावरती सुद्धा डिबेटिंग होतं. परंतु राज्यघटनेनं तो अधिकार दिलाय प्रत्येकाच्या आहाराच्या संदर्भानं. तर इतकी सुंदर ही राज्यघटना आहे आणि या राज्यघटनेवरतीच आपलं सगळं जगणं अवलंबून आहे, आपल्याला एका साच्यामध्ये बांधलेलं आहे. तर आज संविधान दिनाच्या निमित्तानं घटनेचे अभ्यासक म्हणून तुम्हाला काय वाटतं की ही राज्यघटना आत्ताच्या सगळ्या भारतीयांनी समजून घ्यायचा प्रयत्न केला आहे का? एका एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये महत्त्वाच्या पदावरती आहात, कायद्याचे अभ्यासक म्हणून तुमच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची त्याबद्दल जागृती असेलच, परंतु सर्वसामान्य माणसामध्ये या घटनेबद्दल जी उत्सुकता असायला हवी, माझी घटना मला समजून घ्यायची आहे, या संदर्भात लोकांमध्ये तुम्हाला कधी उत्सुकता दिसली का? दिसत नसेल तर ही राज्यघटना समजून घेण्यासाठी आम्ही सगळ्यांनी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? नाही, खूपच व्यापक प्रश्न आहे हा. जसं आपण म्हटलात की आमच्याकडे ज्यावेळेला विद्यार्थी LLB शिकायला येतात तर त्यांना किमान राज्यघटनेचं ABCD तरी, कारण का 5वी पासूनच आपण सुरू करतो. उद्देशिका तर सगळ्या बालभारती पुस्तकांमध्ये छापलं गेलेलं आहे, वाचणं अपेक्षित आहे, क्रमप्राप्त आहे. परंतु सध्या अलीकडच्या काळात आम्ही लॉ टीचर्स आम्हालाही असं वाटू लागले की नाही वाचली गेली, चर्चा झालेली आहे. राज्यघटनेबद्दल चर्चा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी भेटणार, तुम्हाला चहाच्या टपरीवरती भेटणार, संसदेमध्येही भेटणार, चर्चा भेटणार. तुम्ही त्यांना प्रश्न विचारलात की तुम्ही खरोखर राज्यघटना वाचली आहे का, तर किंबहुना तुम्हाला असं उत्तर येईल की नाही, मला वाचायचं आहे. तर राज्यघटना वाचून
मग राज्यघटनेवरती भाष्य करणं हो. आणि राज्यघटनेबद्दल कुठून तरी ऐक्यू बातमी घेऊन त्याच्यावरती भाष्य करणं, त्यामध्ये खूप फरक आहे. बरोबर. आणि सोशल मीडियाच्या आधारे आजकाल जसं तुम्ही म्हटलात की कुणीतरी एक 20 सेकंदाचं 30 सेकंदाचं रील बनवतात. ते रील बनवण्याची माध्यमं इतकी प्रभावी आहेत की पुढच्या माणसाला वाटतं की हो हे असंच आहे. जसं मी उदाहरण एक तुम्हाला सांगतो. रिझर्वेशन संपलेलं आहे. हो. फार काळ आता आपल्याला शैक्षणिक संस्थांमध्ये किंवा सरकारी नोकरीमध्ये रिझर्वेशन मिळणार नाही. हे इतक्या प्रभावीपणे सांगण्यात आलेलं आहे की लोकांना वाटू लागले हो की आम्हाला रिझर्वेशन मिळणार नाही. त्याला कारण खूप महत्वाचं आहे. कारण असं दिलं जातं त्या रील्समध्ये की स्वतः बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं 10 वर्षानंतर की 10 वर्षानंतर हे रिझर्वेशन थांबेल म्हणून. तर समजून घ्यायचं असेल तर राज्यघटना वाचली पाहिजे. 3 प्रकारचे आरक्षण आहे. एक इलेक्शनमध्ये आरक्षण आहे, राजकीय आरक्षण आहे. एक शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण आहे आर्टिकल 15 खाली, आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण आहे आर्टिकल 16 खाली. बाबासाहेबांनी जे वक्तव्य केलं आणि जे लिहून ठेवलं ते असं आहे की 10 वर्षानंतर राजकीय आरक्षण असावा की नसावा हे ज्या त्या वेळचं सरकारने ठरवायचं आहे. बरोबर. आणि राजकीय क्षेत्रामध्ये SC ST OBC ह्या प्रवर्गाचा ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन झाला असेल तर सरकारने तो थांबवावा. बरोबर. हा फक्त इतकाच आहे. हा जो 10 वर्षाचा कालावधी आहे, मर्यादा आहे, हे शैक्षणिक संस्थांसाठी नाही आहे आणि सरकारी नोकऱ्यांसाठी पण नाही आहे. परंतु ज्या वेळा आपण रील पाहतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की अरे हे सरकार तर आपलं रिझर्वेशन संपवण्याचाच प्रयत्न करत आहे. तर ते असं होणार नाहीये. तसं राज्यघटना ही अभ्यासणं गरजेचं आहे. आणि त्याच्याच जोडून तुम्हाला अजून एक फक्त प्रश्न विचारतो की राज्यघटना समजून घ्यायची असेल तर आपल्याकडं नागरिकशास्त्र हा विषय शालेय अभ्यासक्रमामध्ये आहेच, परंतु तितक्या प्रभावीपणे तो शिकवला जातो का? आपल्या सगळ्या करिक्युलममध्ये तो प्रायोरिटीवर असतो का? तर हे नागरिकशास्त्राचं महत्त्व एज्युकेशन सिस्टीममध्ये अजून वाढायला हवं का? आणि पुढे जाऊन आपल्यामध्ये आता वारंवार भारतीयांवरती टीका होते की भारतीयांमध्ये थोडा सिव्हिक सेन्स कमी आहे. तर तो भारतीयांचा सिव्हिक सेन्स आणण्यासाठी काय करायचं? सिव्हिक सेन्स बद्दल आपण 1-2 मिनिटांनंतर बोलू. त्याच्या अगोदर आपण खूप सुंदर प्रश्न उपस्थित केलात की राज्यघटना ज्या पद्धतीनं समजून घेतली गेली पाहिजे ते होत नाही. कारण का 2री, 3री, 4थी, 5वी हे काही वय नाही आहे राज्यघटना समजून घेण्याची. आणि खरोखर राज्यघटना ज्या वेळेला आपल्याला समजून घ्यायची असते त्यावेळेला आपला स्ट्रीम बदललेला असतो. उदाहरणार्थ भारतामध्ये आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स हे फेमस 3 स्ट्रीम्स आहेत. मग जो आर्ट्सला गेलेला आहे त्याला डायरेक्टली इनडायरेक्टली कुठं ना कुठंतरी राज्यघटना वाचण्याची, समजून घेण्याची संधी मिळते. कॉमर्स आहे आणि सायन्स आहे, ह्यांचा आणि राज्यघटनेचा संबंध 10वी नंतर परत येत नाही. तर या बाबतीत खूप कमी लोकांना माहीत आहे की MC मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडिया म्हणून एक सुप्रीम कोर्टामध्ये केस झाला. तर MC मेहताचं म्हणणं जे होतं ते आपण आता मांडलात की राज्यघटनेबद्दल कधी कुणी समजून घ्यावं. तर MC मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडियाच्या डायरेक्शन प्रमाणे सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं की देशातील सगळ्या डिग्री कॉलेजेसना, मग ते सायन्स असू देत, कॉमर्स असू देत किंवा आर्ट्स असू देत, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ॲटलिस्ट द बेसिक्स हे अभ्यासलं गेलं पाहिजे. म्हणून UGCला आणि इतर अपेक्स बॉडीज ज्या आहेत त्यांना डायरेक्शन्स देण्यात आलेले आहे की सिलेबसमध्ये तुम्ही हे इन्क्लूड करा. आणि आज परिस्थिती अशी आहे, मग ते इंजिनियर असू दे किंवा डॉक्टर असू दे, आजकाल आता ते प्रोफेशनल एथिक्स म्हणून एक थोडं त्यामध्ये इन्सर्ट केलेलं आहे. परंतु एक 100 मार्काचा जर पेपर असेल तर 80 मार्कासाठी त्यांना राज्यघटना हे असायलाच पाहिजे, त्यांनी अभ्यास करायचाच आहे. अनफॉर्च्युनेटली तिथेही आता काय झालं की ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स आल्यामुळे ज्या पद्धतीनं अभ्यासला गेला पाहिजे तो अभ्यासला जात नाही. राज्यघटना समजून घ्यायचं झालं तर प्रत्येक शब्द निशब्द त्याचा स्पर्श झाला पाहिजे, त्याच्यावर व्याख्या झाली पाहिजे आणि ते एकमेकांमध्ये देवाणघेवाण झाली पाहिजे, तरच राज्यघटना समजू शकते. सिव्हिक सेन्सचा जो भाग आहे
आता भारतामध्ये सिव्हिक सेन्स आहे का, हा पहिला प्रश्न. त्याच्या अगोदर सिव्हिक सेन्स म्हणजे काय, तर लॉच्या दृष्टिकोनातून कायदा पाळणे हा सिव्हिक सेन्स होऊ शकत नाही. बरोबर. कायदा आपण ठीक आहे पाळतो. कायदा आपण कधी पाळतो, ज्या वेळा ट्रॅफिकवरती कुणीही नाही त्यावेळेला आपण कायदा पाळतो की नाही हे तपासणं गरजेचं आहे. जसं आपण बोलला की मी परत त्या विषयाकडे काय येतो, सिव्हिक सेन्स खूप महत्वाचा आहे. सिव्हिक सेन्स जर डेव्हलप झाला नाही तर तो आपण जे जनरेशन कुठला आपण जेन झी त्याला आपण रेफरन्स केला. सोशल मीडियाचा जमाना आहे. एखादा रील बघतात, 10-12 लोकांना पाठवतात, 10-15-20 लोक एकत्रित येतात आणि दंगा सुरू करतात. हा सिव्हिल सेन्स नाही आहे. कारण का, सिव्हिल सेन्स काय असावा हे देखील राज्यघटनेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आर्टिकल 51A जे मूलभूत कर्तव्य आहेत आपले, 10 ओरिजिनली होते, त्यात अजून एक घालण्यात आलेलं आहे. हे 11 मूलभूत कर्तव्य जरी वाचले आपण तरी देखील आपल्याला लक्षात येतं की आता समाजामध्ये दंगा करू नये हे सांगण्याची गरज आहे का, एकमेकांच्या भावना दुखवू नये हे सांगण्याची गरज आहे का, महिलांना सन्मान द्यावा हे सांगण्याची गरज आहे का, नाही आहे. तरी देखील सांगण्यात आलेलं आहे. तुम्ही पर्यावरणाचं रक्षण करणं गरजेचं आहे हे सांगायला हवं का, नाही. तरी देखील राज्यघटनेने सांगितलेलं आहे मूलभूत जे कर्तव्य आहेत त्या कर्तव्यामध्ये सिव्हिक सेन्स आपल्याला भेटतो, पण तो अनफॉर्च्युनेटली ती अंमलबजावणी होत नाही. तर जसं आपण बोललात, एखादा रील बघितला, एक 10-15-20 लोक रस्त्यावरती उतरले तर पहिलं काम काय करायचं, एखादा दगड घ्यायचा आणि जाणाऱ्या बसवरती दगड मारायचं. त्या मुलांना माहीत नाही आहे की डॅमेजेस टू पब्लिक प्रॉपर्टी ऍक्ट म्हणून एक कायदा आहे. त्या कायद्याप्रमाणे लाल परीला जर आपण दगड मारली तर 5 वर्षाची शिक्षा होऊ शकते. सरकारी नोकरी तर कायमची विषयच नाही, चर्चा करायचाच नाही. तर हे कायदे देखील, जसं सिव्हिक सेन्स जाणं गरजेचं आहे तसं डॅमेजेस टू पब्लिक प्रॉपर्टी ऍक्ट ह्यावरती देखील मोठ्या प्रमाणात चर्चा व्हायला पाहिजे. आणि ह्या माध्यमातून मी येस न्यूजला विनंती करतो की जसं आपण ही चर्चासत्र भरवली त्याचप्रमाणे डॅमेजेस टू पब्लिक प्रॉपर्टी ऍक्ट ह्याच्यावरती देखील एक सत्र आपण करावा अशी माझी वैयक्तिक विनंती आपल्यास राहील. बरं, धन्यवाद सर. तुम्ही खरं तर आज एसनेटच्या स्टुडिओमध्ये आलात. संविधान दिनाच्या निमित्तानं आपण ही सगळी चर्चा केलीत. संविधानाच्या निर्मितीपासून आत्ता 106व्या घटना दुरुस्त्यांपर्यंतच्या काही महत्त्वाच्या दुरुस्त्यांकडं आपण लक्ष वेधलं. आणि आपण जसं म्हणालात, खरं तर ही प्रक्रियाच मुळात घटना निर्मितीची 2 वर्षांहून अधिक काळ चालली आणि त्या राज्यघटनेवर आपण अर्धा-पाऊण तासामध्ये भाष्य करायचं म्हटलं तर तो अन्यायाची गोष्ट होईल. आणि आपल्याला हे समजून घेण्यासाठी खूप व्यापक पद्धतीनं चर्चा करावी लागेल. परंतु राज्यघटनेचं महत्त्व जाणून घेण्याच्या उद्देशानं आपण काही मुद्द्यांना स्पर्श करू शकलो या अर्ध्या-पाऊण तासांमध्ये. आणि खूप विस्तारानं आणि खूप मुद्देसूदपणे आपण राज्यघटना आम्हा सगळ्यांना समजावून सांगितलीत. आणि जसं तुम्ही म्हणालात की आपल्याकडं जगण्याचे राज्यघटनेनं जसे अधिकार दिलेत तर आपण स्वतः कसं जगायला हवं आणि इतरांनी आपल्याप्रमाणेच जगण्यासाठी प्रत्येकाला अधिकार आहे, त्यांच्या जगण्यामध्ये आपण अडथळा ठरू नये यासाठी आपण काय कर्तव्य पार पाडायला हवीत हे सुद्धा राज्यघटनेनं आपल्याला सांगितलं आहे. त्यामुळं आपल्याकडचं सिव्हिक सेन्स जागा होण्यासाठी माध्यमांची जबाबदारी ही तितकीच आहे. आणि कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातलं एक जबाबदार माध्यम म्हणून एस न्यूज आपल्यासारख्या तज्ज्ञांकडून घटनेचा परामर्श यापुढच्या काळामध्येही घेत राहील. जसं तुम्ही म्हणालात की सार्वजनिक मालमत्तांचं नुकसान सरसकटपणे करण्याची जी मानसिकता वाढायला लागली आहे त्यांच्या डोक्यामध्ये आपण हे विचार घुसवले पाहिजेत की तुम्ही एस टीवरती दगड मारत नाही, तुम्ही तो स्वतःवरतीच मारताय. ही जाणीव ज्यावेळी त्या मुलांमध्ये होईल त्यावेळी खऱ्या अर्थानं आपल्याला राज्यघटना त्यांच्यापर्यंत पोहोचवता आली किंवा कायद्याचं पालन करणं हा खरं तर आता कॉमन सेन्स व्हायला पाहिजे असं मला वाटतं. घटनेच्या अभ्यासाच्या पलीकडे जाऊन तो आपल्या जगण्यात उतरला पाहिजे. यासाठी सगळेच घटक प्रयत्न करतायत. त्यामध्ये आम्हीही तुम्ही सुचवलं तसं खारीचा वाटा नक्की उचलू.
आणि आपल्यासारख्या अभ्यासकांची आम्हाला त्यासाठी मदत होईल. आता पुन्हा एकदा आपण या संविधान दिनाच्या निमित्तानं जी चर्चा केली त्या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.